फडणवीसांची भेट घेत विरोधकांकडून विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी करण्यात आली। विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे। मवियातील कुठल्याही पक्षाकडे 29 आमदारांचं संख्याबळ नाही। सभागृहातील परंपरेनुसार सत्ताधारी पक्ष विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देणार का हे पाहावं लागेल। आता संख्याबळ नसतानाही दिल्लीत आपकडून भाजपला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं। विधानसभा उपाध्यक्षपदाबद्दल काय निर्णय होणार याकडेही लक्ष आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सौरभ, आपण पाहतोय की विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि मागच्या 2 दिवसापासून 288 विधानसभा मतदारसंघातून जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांनी शपथ घेतलेली आहे। मात्र यापैकी फक्त 8 आमदारांची शपथ अद्याप बाकी आहे। या 8 पैकी जे आमदार आज उपस्थित असतील ते आमदारकीची शपथ घेतील आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड जी आहे ती आज केली जाणार आहे। आपण पाहतो की काल 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती आणि फक्त राहुल नार्वेकर यांचाच पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्यांची आज बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता जी आहे ते 11 वाजता सुरू होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्यानंतर त्याला सगळ्या सदस्यांची संमती मिळेल। या सगळ्या प्रक्रियेनंतर आपण पाहतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावरती विश्वास ठेवण्याचा जो काही ठराव आहे तो मांडला जाईल आणि त्याला सुद्धा मंजुरी घेतली जाईल आणि या सगळ्या कामकाजानंतर संध्याकाळी 4 वाजता राज्यपालांचं अभिभाषण जे आहे ते दोन्ही सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना एकत्रितपणे संयुक्तिक पद्धतीने होणार आहे आणि ते भाषण झाल्यानंतर आणखी काही अध्यादेश जे आहेत ते ठेवले जाणार आहेत। त्याचबरोबर काही महत्त्वाचे शोकप्रस्ताव जे आहेत ते सुद्धा आजच्या सगळ्या कामकाजामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये उद्योगपती दिवंगत उद्योजक रतन टाटा असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी आहेत, मधुकर पिचड आहेत आणि आणखी काही सदस्यांचा जो काही शोकप्रस्ताव आहे तो सुद्धा आजच्या पटलावरच्या कामकाजामध्ये ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षातल्या नेत्यांकडे जातं का किंवा त्याचबरोबर विरोधी पक्ष नेतेपदाची जी काही मागणी विरोधकांकडून होती आहे त्या संदर्भातला सुद्धा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। एकदा विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपद ही विरोधकांना द्यायचं की नाही या संदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत। त्यामुळे त्याकडे काय भूमिका सरकार घेते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची अशी आग्रहाची मागणी आहे की विरोधी पक्षनेते पद हे देण्यात यावं। मात्र जे 29 आमदारांचं संख्याबळ लागतं ते महाविकास आघाडीच्या कुठल्याच पक्षाकडे नाही आणि त्यामुळे त्या संदर्भात अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे। बरोबर कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।